विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता ठिकठिकाणी प्रचार देखील सुरू झालेले आहेत। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये प्रशांत यादव हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीकडून सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण मतदारसंघात सध्या सुरू आहे। यातच प्रशांत यादव यांच्या सौभाग्यवती स्वप्ना यादव देखील प्रचारामध्ये सध्या पुढे सरसावलेले आहेत। एक स्वतःचं वेगळं वलय असणाऱ्या व असंख्य गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या स्वप्ना यादव यांची कोकणात एक वेगळी ओळख आहे। सहकार क्षेत्रात देखील त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं, तर कित्येक महिलांना त्यांनी रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत। स्वप्ना यादव यांच्या प्रचार बैठकांना मोठा सध्या प्रतिसाद देखील मिळतोय। चिपळूण येथील एका प्रचारादरम्यान स्वप्ना प्रशांत यादव यांनी मतदारांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की प्रशांत यादव केवळ उमेदवार नसून महाराष्ट्राचे विचार पुढे नेणारं व्यक्तिमत्व आहे। आपण सारे त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचं आहे। तुम्ही सारेजण पाठीशी उभे राहाल याची खात्री आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी स्वप्ना यादव बोलताना म्हणाल्या, तुम्ही सारेजण आता बहिणीच्या पाठीशी उभे राहा। पुढील सारी वर्ष बहीण तुमच्या पाठीशी उभी राहील। पुन्हा तुम्हीच माझ्या नावाचा विचार कराल, अशी भावनिक साथ देखील स्वप्ना यादव यांनी यावेळेला घातलेली आहे। आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की आपण सर्व वेगवेगळ्या गटातले किंवा वेगवेगळ्या गटातील लोक एकत्रपणे येऊन समाजासाठी एकत्र आलेलो आहोत, एका विचारासाठी एकत्र आलेलो आहोत। हा विचार आपल्याला ही वेळ आपल्याला का आली आहे? कारण आता आपण बघतोय महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे किंवा महाराष्ट्रातल्या जे आता घडामोडी घडत आहेत, ह्या घडामोडी इतक्या आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत, क्लेश देणाऱ्या आहेत आणि ह्याच्यातनं आपल्याला जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर खरोखर आपल्या समाजाने एकत्र येऊन अशा पद्धतीने लढा द्यायची वेळ आलेली आहे। जसं का प्रशांत यादव हे एक व्यक्तिमत्व आपल्याला आमदारकीसाठी आताच्या इलेक्शनला उभे आहेत, पण हा नुसता आपला उमेदवार नाहीये, हा विचार आता आपला पुढे आहे आणि हा विचारांना आपण घेऊन एकत्रपणे जायचं आहे। सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेली मतं सगळ्यांची सारखी आहेत की आता हा आपण विचार नाही केला तर पुढच्या कालखंडात आपलं अस्तित्व काय असेल किंवा आपल्या बरोबरच्या समाजातल्या खालच्या तळागाळातल्या लोकांचं अस्तित्व काय असेल हे खरोखर विचार करण्यासारखी जी गोष्ट आहे। जसं आता रवींद्र दादांनी सांगितलं की आता नाही आपण विचार केला की बहिणीच्या मागे नाही किंवा बहिणीने नाही काम केलं तर पुढच्या 5 वर्षांनी विचार केला जाईल। पण मी दादांना सांगायचंय की बहिणीच्या नक्कीच तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभी राहा, पण ही बहीण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि पुढच्या 5 वर्षांनी परत माझा विचार करायचा तुम्हाला लावेल असं मला इथे नोंदवायचंय। कारण आमची काम करण्याची पद्धत आता शशीदादांनी सांगितले की सातत्याने आता आमच्या बरोबर आहेत आणि गेले 31 वर्ष चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या माध्यमातून जे आमच्यावर संस्कार घडलेले आहेत ते खरोखर तळागाळातल्याच लोकांना उभं करण्याच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर असतो। कोणी व्यक्ती जरी समोर आला तरी आम्ही कधीही त्याला परत पाठवू रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। त्याच पद्धतीने इथेही आपलं त्याच पद्धतीने त्याच संस्काराने हे काम पुढे नेलं जाईल। आणि ज्यावेळी वाशिष्ठी डेअरीचा संदर्भ येतो तिथे इथे मला एवढं थोडक्यात सांगायचंय, आपली डेअरी ही फक्त शेतकऱ्यांसाठी आहे उभी केलेली आणि ज्या विचाराने मी ती डेअरी उभी केली तो विचार आम्ही खरोखर इथे म्हणजे साकार करून दाखवलाय। 10,000 शेतकऱ्यांना काम दिलंय आणि जवळजवळ आता 200 ते 250 कर्मचारी आपल्या डेअरीत काम करतायत। आपल्यासारखे सगळे सर्वसामान्य लोक तिथे काम करतायत आणि खरोखर आनंदाची बाब आहे की आपल्याला ही संधी मिळाली। आम्ही ही संधी समजतो आम्हाला की आपल्याला ह्या लोकांची सर्व लोकांची सेवा करण्याची मिळालेली आहे। जशी दुग्ध क्रांती केली गेली तशीच आता पुढचा विचार आपलं पुढचं ध्येय आहे की आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात हरित क्रांती करावी। कारण आपल्या जिल्ह्यातलं किंवा आता फक्त वाशिष्ठीचं नदीचं पाणी इतकं पूर्णपणे वाहून नुसतं समुद्राला जाऊन मिळतंय, ह्या पाण्याचा वापर करून जिथे आता बघा मी वाड्यावरती जाते तिथे पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे की 75 वर्षांनी सुद्धा आपण पाण्यासाठी झटतोय। तर हे जे पाणी नदीचं जाते त्या पाण्याचा योग्य वापर जर आपण केला तर नक्कीच आपली जी दुष्काळग्रस्त गावं आहेत किंवा आपली जी शेती आहे की ते पाण्यापासून फक्त 4 महिने आपण शेती करतो, बाकी उर्वरित सगळे 8 महिने आपण अशीच शेती कोरडी दवडतोय। या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे। म्हणजे बघा सर्वसामान्य शेतकऱ्याचा ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळी निश्चित बाकी विकासात्मक कामं करण्याची जबाबदारी 100% आपली असणार आहे आणि हे काम आपण जबाबदारीने पुढे नेईन हे मी ते तुम्हाला प्रखरपणे सांगते। आणि बाकीच्या सगळ्या विकासात्मक गोष्टी ह्या होत राहणार आहेत, कारण गेले 75 वर्ष फक्त आपण विकासाच्या गप्पाच मारलेल्या आहेत।
पण बाकी काही म्हणतात शाश्वत विकास, तर शाश्वत विकास जो आहे, मी असं समजते की खरोखर रोजगार म्हणजे तरुणांना रोजगार, महिलांना रोजगार, म्हणजे इतकी बेरोजगारीची परिस्थिती आहे माझ्याकडे. सकाळी रोज सकाळी कमीत कमी 5 ते 7 मुलं रोजगारासाठी येणारी असतात. त्या मुलांना सुद्धा रोजगार देण्याचं काम आमच्या माध्यमातून होत असतं. आणि मला ज्यावेळी कोण मुलगा स्वतःहून रोजगार मागायला येतो त्याला मी कधीच परत पाठवत नाही, कारण त्याला तेवढी त्याची गरज असते, तोच माणूस आपल्या दारात येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची नक्कीच विचार केला जाईल. आणि जसं आता त्यांनी दादांनी सांगितलं की कोवळकोटची पुनर्वसन प्रश्न आहे, वाडी वस्तीतली विकास कामं आपल्या इथल्या वाडीतल्या मुलांना मिळावे ही बाब आपल्याला प्रखर त्यांनी सांगावी लागते. खरं तर ही गोष्ट म्हणजे ज्यावेळी शासनाकडनं कामं येतात ते शासनानेच खरी गोष्टी बघितल्या पाहिजे, पण हे नोंदवावं लागतं की ती कामं तिथल्याच मुलांना द्यावी. मग मला तर इथे प्रश्न विचारावा वाटतो शासनाला की ही वेळ का आली, कारण ही वेळ यायलाच नको होती. इतकी बेरोजगारी आहे, इतकं कामाच्या अडचणी आहेत, तर ही कामं निश्चितच तिथल्या वाडीतल्या लोकांना मी आधीच जाहीर करते, कारण इथे कुठलाही हेतू घेऊन आम्ही कधी पुढे आलेलो नाही आहोत. आणि ज्यावेळी चव्हाण साहेबांनी आम्हाला संस्कार केले ते दुसऱ्यांसाठी काम करत राहणं हे संस्कार आमच्यावर आहे. तर सर्वांना मी पुन्हा शुभेच्छा देते की अशा पद्धतीने तुम्ही ह्या विचारांसाठी एकत्र आलात आणि कायम अशा पद्धतीने आपण सर्वजण एकत्र राहू असं मला इथे नोंदवावंच वाटतंय. तुम्ही कधी हात मला, आम्ही सर्व कुटुंबीय तुमच्या पाठीशी खंबीरपणे